शरद पवारांसोबत तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही सर्वात पहिले त्यांच्यासोबत गेलात, तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात, पक्ष वाढवला आहे आणि आज इतक्या वर्षांमध्ये जवळपास 20 वर्षांनंतर त्यांनी असं म्हणणं की त्यावेळेस 20 वर्षापूर्वी तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं तर नाही, त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले, कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की 2004मध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले. म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होती. मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे नाही रे, गुजरातचे अहमद पटेल साहेब आणि त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अल्वा, हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार, तर तुम्ही का अडून बसलेला? तर त्या दोघांनी सांगितलं बंगल्याच्या बाहेर साहेबांच्या, अरे बाबा हम तो देने के लिए तैयार हो, जाओ पवार साहब को पूछो, ले लो ना, हम कहाँ ना बोल रहे हैं, वही ना नहीं ले रहे, हम लोग क्या करें. माझ्या समोर हे दोघं जण बोललेले आहेत. परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील, मला काही कल्पना नाही. संजय राऊत असं म्हणाले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून तटकरे अजितदादांना नको होते. संजय राऊतांनी आज असे आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा, तटकरे, वळसेंना नको होते. मला नाही माहिती. 2019 साली ना जेव्हा त्यांनी भाजपाशी पहिली चर्चा केली तेव्हा भाजपा नेत्यांना मुख्यमंत्री नको होते एकनाथ शिंदे. नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा झाली तेव्हाही अजित पवार आणि तटकरेंना देखील ते मुख्यमंत्री नाही. आता काय मध्ये हे सगळे चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सहभागी होते, त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही त्याच्यामध्ये. पक्षांना मला जे काय माहिती आहे ती जे आहे पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा काही काळ या गोष्टी मला माहिती आहेत, त्या मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर जे हे उच्च वर्तुळ ज्याला आपण म्हणतो त्या उच्च वर्तुळामध्ये मी नव्हतो. ठीक आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये रस्सीखेच सुरू आहे शेवटच्या क्षणापर्यंत. नाशिकची जागा आणि दिंडोरी जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटतंय? नाशिक आणि दिंडोरीची जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटतंय महायुतीला? मी तुम्हाला सांगतो, दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार, दोन्ही जागा. योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते, प्रचंड मोठी झाली. मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठी झाली. गडकरी साहेबांची सभा पावसात झाली, तुम्ही पाहिलं. आणि ठीक आहे, मोर्चे जेव्हा आपण ते मिरवणुका वगैरे काढतो त्यावेळेला खूप लोक येतात, परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं. हे गाठ जे आहे मनाशी सर्व मतदारांनी बांधलेली आहे. धन्यवाद सगळ्यांना. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी धनुष्यबाण आणि कमळ